सर्व लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. आता उज्ज्वला योजना 3.0 ही चालू करण्यात आलेला आहे. आता या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे? घर बसल्या तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून अर्ज करून हे जे गॅस कनेक्शन आहे ते घेऊ शकता. तर त्याच्यासाठी अर्ज करण्याची प्रोसेस, कागदपत्र, सर्व जी माहिती आहे आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघू शकता, तुम्हाला सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. मोबाईलवरून पण ही प्रोसेस करू शकता. वरती तुम्हाला टाकायचं आहे उज्ज्वला योजना 3.0. आता वरती जी लिंक दिसेल त्यावरतीच तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं संपूर्ण जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. ही माहिती तुम्ही वाचू शकता. आता हे जे 3 कनेक्शन आहे, जसं की इंडियन ऑइल, भारत गॅस आणि HP, या मार्फत तुम्हाला हे कनेक्शन आहे ते दिल्या जातात. आता इथे बघू शकता, अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला PMUY कनेक्शन, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, तुम्ही इथे खाली बघू शकता, तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम 18 वर्षे जे पण अर्ज करत आहे त्यांना पूर्ण पाहिजे. KYC डॉक्युमेंट लागणार आहे इथं, जसं की आधार कार्ड लागणार आहे, त्याचे एक झेरॉक्स आणि ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही लाईट बिल किंवा रेशन कार्ड पण देऊ शकता. त्याच्यानंतर आधार कार्ड जे आहेत फॅमिली मेंबरचे ते इथं तुम्हाला लागणार आहेत. सोबत बँकेची डिटेल लागणार आहे. जे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्याचं झेरॉक्स किंवा चेकबुकचं जे कॅन्सल चेक असतो तो तुम्ही इथं देऊ शकतात. आता थोडं परत वरती यायचं आहे. आता इथं तू बघू शकतात की क्लिक हिअर टू अप्लाय न्यू PMUY कनेक्शन, यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या जे पण जवळपास कनेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे, जसं की इंडियन ऑइल, भारत गॅस, HP, ही कोणती पण एजन्सी जर जवळ असेल तर त्यातून एक एजन्सीला तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपल्याला भारत गॅस एजन्सी जवळ आहे, त्याच्यामुळे आपण अप्लाय भारत गॅस एजन्सीसाठी क्लिक करणार आहोत. आता इथं कनेक्शन टाईप काय आहे, तर आपल्याला जी योजना आहे उज्ज्वला 3.0 ही न्यू कनेक्शन योजना चालू आहे. आता इथं तुम्हाला जे डिक्लेरेशन आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. आपलं स्टेट जे महाराष्ट्र आहे ते इथं तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही इथं निवडू शकतात आणि इथं शो लिस्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, शो लिस्टवरती जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला जे जवळपासचे कनेक्शन आहे तुमच्या ज्या ॲड्रेसवरती, इथं पिनकोड प्रमाणे तुम्ही चेक करू शकता आणि याच्यातून जो पण एजन्सीचा तुम्हाला गॅस पाहिजे त्या एजन्सीला सिलेक्ट करून पुढे फॉर्म भरण्यासाठी प्रोसेसला कंटिन्यू करायचं आहे. तर आपण एका एजन्सीला सिलेक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर इथं कंटिन्यू बटनावरती क्लिक करणार आहोत. आता इथे आपली जी ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे ती सुरू होत असते. आता इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथं कॅप्चा फिल करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. एक OTP येईल, तो OTP टाकून तुमची जी अर्जासाठी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती चालू होणार आहे. आपण इथं OTP टाकल्यानंतर असं न्यू KYC असं ऑप्शन येत असतं. त्याच्यानंतर प्रोसीड करायचं आहे. सर्वप्रथम इथं रेशन कार्डला सिलेक्ट करून तुमचा रेशन नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. त्याच्यानंतर स्कीम कोणती आहे, तर आपली उज्ज्वला 3.0. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून येत असाल तर तुम्ही इथं कास्ट वाईज सिलेक्ट करू शकतात. आपण जनरलमध्ये येतो. त्याच्यानंतर इथं जी प्रोसेस बटन आहे त्यावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर प्रोसीड बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमची जी माहिती आहे इथं सर्व जी माहिती आलेली दिसेल. आता इथं स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला इथं तुमची जी एज आहे ती एज टाकून घ्यायची आहे, 18 वर्ष पूर्ण. त्याच्यानंतर आता इथं रिलेशन ऑफ ॲप्लिकेशन किंवा विथ ॲप्लिकेशन, आता इथं तुम्हाला जे नातेसंबंध आहे ते निवडायचे आहे. जेवढे फॅमिलीमधले मेंबर आहेत त्यांचे इथं नाव टाकायचं आहे पहिलं. त्याच्यानंतर मिडल नाव टाका. त्याच्यानंतर तुमचं लास्ट नाव टाकून आधार नंबर टाकायचा आहे. वय आजच्या रोजी काय आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं जे सर्टिफिकेट आहे तुम्ही काय जोडणार आहे ते तुम्हाला इथं टाकून ॲड मेंबर करत तुमचे जेवढे पण फॅमिलीचे मेंबर आहेत तेवढे ॲड करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इथं जे डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे ते वाचायचे आहे, तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल म्हणजेच ज्या पण महिलाचं राशन कार्ड आहे, ज्या पण महिला अर्ज करत आहेत त्यांचं इथं पहिलं नाव येणार, त्याच्यानंतर मिडल नेम येणार, लास्ट नाव येणार आणि त्यांची जन्मतारीख इथं येत असते. हे झाल्यानंतर मित्रांनो खाली आता ॲड्रेस प्रूफ फॉर LPG कनेक्शन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, आता कोणत्या जागेवरती तुम्हाला हा LPG गॅसचं जे कनेक्शन आहे पाहिजे आहे त्याच्या तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकावा लागतो. जसं की हाऊस नंबर टाका, तुमच्या बिल्डिंगचं काही नाव असेल, लँडमार्क मंदिर काही जवळपास असेल, तुमचं जे गाव आहे ते. त्याच्यानंतर पिनकोड टाका, तुमचं चालू मेल ID, मोबाईल नंबर टाका. त्याच्यानंतर जी पोस्टाची डिटेल किंवा फ्लोअर काही असेल ते, तुमचा रस्ता कोणता आहे, पंचायत कोणती आहे, सर्व जी माहिती आहे बेसिक माहिती देण्यात आलेली आहे. सर्व माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेसला यायचं आहे. चौथ्या प्रोसेसमध्ये काय आहे, अदर रिलेव्हंट डिटेल म्हणजेच आधार कार्ड जे आहे त्याचा तुम्हाला इथं कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि इथं व्हेरीफाय करायचं आहे.
ते झाल्यानंतर 5व्या याच्यामध्ये जे डिटेल आहे कॅश टू ट्रान्सफर असं काही देण्यात आलेलं आहे. तर इथं तुम्हाला आधार नंबर टाका, आधारप्रमाणे तुमचं जे नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे, बँकेचं IFSC कोड टाकायचा आहे, व्हॅलिड करायचा आहे, बँक कोणती आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे, अकाउंट कोणतं आहे, करंट का सेव्हिंग तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे बँक पासबुक ते नाव आहे त्याप्रमाणे पासबुकवरचं नाव टाकून घ्यायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे, तो अकाउंट नंबर इथं परत कन्फर्म करायचा आहे. आता पॅकेज सिलेक्शनवरती क्लिक करताना तुम्हाला किती किलोचा गॅस पाहिजे, 5 किलो आणि 14.2 किलो. घरगुती 14.2 किलोचा गॅस वापरला जातो, त्याच्यामुळे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे अर्बन किंवा रुरल म्हणजे ग्रामीण का शहरी भागामध्ये येतं, तर आपलं ग्रामीण भागामध्ये येतं, तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट विलेज सिलेक्ट करा, तुमचा तालुका सिलेक्ट करा, आय ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं आहे. डिक्लेरेशनवरती इथं क्लिक केलं तर तुम्ही ते डिक्लेरेशन वाचू शकतात. त्याच्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर जनरेट होतो, तो टोकन नंबर जनरेट झाल्यानंतर तो सांभाळून ठेवायचा आहे. भविष्यामध्ये तुमचं जे कनेक्शन आहे ते कोणत्या स्टेजला आहे, कोणत्या स्टेपला आहे ते तुम्ही चेक करू शकतात. आणि याच्यानंतर एक पावती जी आहे ती तुम्हाला मिळेल, त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा ती पावती सेव्ह करून ठेवा. आणि जिथं पण तुम्ही अर्ज करता तर तिथल्या लोकेशनला पहिले विचारायचं आहे तुम्हाला या योजनेचे जे फॉर्म आहे तुमची इथं चालू आहे का. जर तुमचे जे फॉर्म तुमच्या लोकेशनला चालू असतील तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करू शकतात. ही काही महत्त्वाची प्रोसेस होती. प्रत्येक लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकते, प्रत्येक महिला या योजनेचा जो आहे तो लाभ घेऊ शकते. तर हे काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. अशीच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.